राज चव्हाण मुंबईतून तर बाळासाहेब थोरात नाशिकहून आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दादरमध्ये संविधान दिंडी सोहळा कार्यक्रम। शिवसेना भवनमध्ये सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार। आदित्य ठाकरेही हजेरी लावणार। स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम। ठाकरेंनी पक्षातून बाहेर जाणाऱ्यांना इशारा दिला। महादेव मुंडेंच्या हत्येदिवशी वाल्मिक कराडच्या मुलांचे तपास अधिकाऱ्यांना 150 कॉल। सुरेश धसांचा सुशील कराड आणि श्री कराडवर गंभीर आरोप। तपास परळी पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी। सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, धस यांची मागणी। बापू आंधळे हत्या प्रकरणातील व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट। वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला, महादेव गित्तेचा आरोप। जितेंद्र आव्हाडांकडून महादेव गित्तेचा व्हिडिओ शेअर। संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आज मुंबईत मोर्चा। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार। मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं वैभवी देशमुखचं आवाहन। वाल्मिक कराड यांचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराडचा रुग्णालयातला व्हिडिओ TV9च्या हाती। वाल्मिक कराडवर सलग तिसऱ्या दिवशी आयसीयूत उपचार। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं उपचार सुरू। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना धमकीचा फोन। अंजली दमानी यांचा ट्विट करत दावा, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर बोलू नका अशी धमकी दिल्याचा दावा। 10 वर्ष कृषी मंत्री असताना सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी शरद पवारांनी काय केलं? अमित शहांचा शरद पवारांना सवाल। अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाही, शरद पवारांचा थेट हल्ला। देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित, पवारांचा शहांना सल्ला। शहांकडे जमाल गोट्याचं औषध, भल्याभल्यांचा आजार ठीक होतो। अमित शहा मुंबईत आल्यानं काहीच्या पोटात दुखतंय। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसचं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत, मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी पालिकेत स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत, पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर पटोलेंची प्रतिक्रिया। 15 तारखेला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश। उदय सामंत यांचं वक्तव्य, अपेक्षित असलेले आणि नसलेले पक्षप्रवेश होणार। रत्नागिरीतून उदय सामंतांचा दावा। कोण जातंय आणि कोण राहतंय याबाबत माझ्याकडे सर्व माहिती, संजय राऊतांचं उदय सामंतांना उत्तर। आमच्याकडचा सर्व गाळ आधीच गेलाय, आता कुणीच जाणार नाही असंही वक्तव्य। सत्तेत जाण्याचा हा काहींचा विचार झालाय, सत्तेत जाऊन लोकांची सेवा करू शकतो असा आग्रह असणारा वर्ग वाढला। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। शरद पवार रिटायर होतील असं दिसत नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पवार रिटायर होत नसल्यामुळे अनेकांची नाराजी होती। वेळ देत नाही म्हणून तुमचा पक्ष फुटला, जास्त वेळ देतात म्हणून आमचा पक्ष फुटला। धैर्यशील मानेंचं नाव घेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अनिल देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला परवानगी। मुंबई सत्र न्यायालयाचा ईडीला झटका। सत्र न्यायालयानं अर्ज मंजूर करत देशमुखांना परदेश प्रवासाला मुभा दिली। देशमुखांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या अर्जाला ईडीचा विरोध होता। दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेंचा छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। छावा चित्रपटातील संभाजीराजेंच्या नृत्यावरून वाद सुरू। ट्रेलरमधील एका दृश्यावरून वादांग निर्माण करणं योग्य नाही, प्रसंगाची पेरणी का झाली हे पाहणं गरजेचं। चित्रपट पाहिल्यानंतर भाष्य करणं गरजेचं, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। महान व्यक्तिमत्वाचं अवमूल्यन होऊ नये, अशा गोष्टी करू नयेत हे महाराजांच्या आज्ञापत्रात म्हटलंय। छावा चित्रपटातील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा नात्यांचा वारसा नक्की जपणार, निवडणुकीत हार जीत होते मात्र नाती टिकली पाहिजेत, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य। शहांना गुजराती हिंदी इतकंच चांगलं मराठी येतं, अमित शहांची सासूरवाडी कोल्हापूरची, अजित पवारांचं वक्तव्य। अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकरांची गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा। स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी। येत्या 15 दिवसात बैठक घेत मागणी मान्य करण्याचे शहांचे आश्वासन।
दाओसमध्ये करार झालेल्या 54 पैकी 33 कंपन्या महाराष्ट्रातील. दाओसमध्ये 20 ते 25 कोटी खर्च राज्यातच मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन करायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची टीका. नगरविकास मंत्री आपल्या गावी, मुख्यमंत्री दाओसच्या दारी. नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झालाय. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांसोबत होतं. दाओस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका. अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचे साऊथ स्टाईल बॅनर झळकले. श्रीकांत शिंदे राजकारणातला सिंघम, बॅनरवर उल्लेख. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला होणार. 26 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण होणार. मालाड गोरेगावच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद. मालाडमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय. महापालिकेकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली. म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात सोडत निघणार. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रवीण दरेकरांकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाहणी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुहेची पाहणी केली. अंबरनाथच्या चिखलोली धरणालगत रिसॉर्टचं बांधकाम अनधिकृत. रिसॉर्टची जागा शासनाच्या नावावर, मनसेचा दावा. रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी. सरकारी अधिकारी आरटीआय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डरांना ब्लॅकमेल करतात. बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचा गंभीर आरोप. कारवाईची मागणी. धुळ्यात सोलर रूपटॉप योजनेत सकारात्मक प्रतिसाद. दोंडाईचा विभागात 716 ग्राहकांकडून वीज निर्मिती. धुळ्यात मशीनमधून तूर काढण्यासाठी जास्तीचा खर्च. शेतकरी अडचणीत. तुरीला सध्या 7,000 रुपये भाव. शेतकऱ्यांकडून भाववाढ करण्याची मागणी. मिरचीला पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य पीक मिरची असल्यानं अनेक शेतकरी योजनेपासून वंचित असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला होणार. 26 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण होणार. म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली. म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात सोडत निघणार. ठाण्यातील विकासकांना काम थांबवण्याचे आदेश. हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई. प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार. शनिवारी सकाळी 10:30 ते 11:30 आणि रविवारी सकाळी 9:50 ते 10:50 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार. विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार. केईएम रुग्णालयानं शतक महोत्सवी वर्षानिमित्त 100 लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय. लघुपटातून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला आजारांबाबतची माहिती देण्यात येणार. समाज माध्यमांवर देखील लघुपट प्रसारित करण्यात येणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार. महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार. तर पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वर्सोली टोलनाका येथून देहू रोड मार्गे वळवली जाणार. पुण्यातील वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण. प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार. रस्त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार. पुण्याच्या खडकवासला किरकिटवाडी भागातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास. गावातील नागरिकांना टँकरद्वारे पालिकेकडून पाणी पुरवठा. मात्र पाणी कुठून भरतात याची माहितीच पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याचं समोर. महाराष्ट्रात 7 लाख लोकांनी मोबाईल नंबर बंद केला. ट्रायच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र वर्षभरासाठी ग्राह्य असणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाभ होणार. सोन्याच्या दरात सलग 8व्या दिवशी वाढ. सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला. गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती.